निवडणूक आयोगाने शनिवारी एक मोठा निर्णय घेतला आहे। आयोगाने देशातील 334 नोंदणीकृत पक्षांची मान्यता रद्द केली आहे। यामध्ये महाराष्ट्रातील 9 राजकीय पक्षांचा समावेश आहे। त्यामुळे आता देशात सध्या 6 राष्ट्रीय पक्ष तर 67 प्रादेशिक पक्ष अस्तित्वात आहेत। निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार मान्यता रद्द करण्यात आलेल्या पक्षांनी 2019 पासून कोणतीही निवडणूक लढवलेली नाही। तसंच त्यांच्या पक्षांचे कार्यालयांचे ठिकाण प्रत्यक्ष तपासणीत आयोगाला आढळून आलेलं नाही। त्यामुळे त्यांनी या पक्षांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। या संदर्भातील निवेदन आयोगाकडून जारी करण्यात आलं आहे। खरं तर नोंदणीकृत पक्ष म्हणून राहण्यासाठी संबंधित पक्षाला निवडणूक लढवणं ही मुख्य अट आहे। 234 पक्षांनी 2019 पासून लोकसभा, विधानसभा किंवा पोटनिवडणुका यापैकी कोणत्याही निवडणुकीत सहभाग घेतला नसल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे। राज्यातील 9 राजकीय पक्षांची मान्यता रद्द करण्यात आली आहे। यामध्ये आवामी विकास पार्टी, बहुजन रयत पार्टी, भारतीय संग्राम परिषद, इंडियन मिलन पार्टी ऑफ इंडिया, नवभारत डेमोक्रॅटिक पार्टी, नवबहुजन समाज परिवर्तन पार्टी, पीपल्स गार्डियन, द लोक पार्टी ऑफ इंडिया आणि युवा शक्ती संघटना या पक्षांचा समावेश आहे।